नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या MC व्लॉगर यूट्यूब चॅनलमध्ये। तर आता आपण कोकणात चाललो आहे, फॅमिली ट्रिप आहे। तर तुम्हाला कशी ट्रिप होती वगैरे सगळं तुम्हाला दाखवतो, चला। गणपती बाप्पा मोरया। आमची आजी मामा वाटर तिथं चालू असतो। गणेश पण नाही झाला, गणेश तो इकडे हात करा। आले चालेल सगळ्याला। हो हो फोटो फोटो नमस्कार मित्रांनो, आता वाजले सकाळचे 6 आणि आम्ही फायनली शेरबाग विलाला पोहोचलोय। इथे आम्ही रूम केली आहे, 2 BHK आहे, 2 बेडरूम्स आणि एक हॉल वगैरे। इथे गाडी वगैरे पार्क केली आम्ही आणि तुम्हाला आतनं विला दाखवेलच मी थोड्या वेळाने। तर चला भेटूया थोड्या वेळाने, आता काय प्लॅन वगैरे होईल तर ते बघूया, भेटूया चला। नमस्कार मित्रांनो, ही कोकणातली नयनरम्य सकाळ तुम्ही बघू शकता। जिकडे जिकडे नुसते झाडे आहेत आणि नारळाची झाडे आहेत सगळीकडे, बघू शकता, तुम्हाला दाखवतो मी। खूप सुंदर वातावरण आहे कोकणातलं, एकदम शांत। आम्ही दूध घेतलंय, हे बघा अशा बाटलीमध्ये दूध मिळालं आम्हाला। फर्स्ट टाइमच अशा बाटलीमध्ये दूध घेतलंय आम्ही। हे अजून काही लोकांची ट्रिप आली इथे गणेश मंदिर आहे, सुवर्ण गणेश मंदिर। इथे आम्ही चहा आणि नाश्त्याची तयारी चालली आहे। हे बघा आमच्या मामी सगळी छान अशी तयारी करताना, ह्या पण मामी छान अशी तयारी करताना, आमची मामी छान अशी तयारी करताना, हा तो पण छान अशी तयारी करताना, आणि आमचे मामा पोची तयारी करताना, ही पण नुसती पोच द्यायला हे मामा इतके कष्टळू आहेत ना आमचे मामा। हे एका वेळी 10-20 माणसाचं जेवण बनवू शकतात इझिली। हे आचार्य, हे आमचे मेन आचार्य बसतात, आचार्य भाड्याने मिळतील। आपले आचारी सोनवणे चहा नाश्ते आता पोहे बनवणं चालू केले, बघू शकता तुम्ही। एकदम टेस्टी पोहे बनवतात असं आम्ही ऐकले नुसतं आतापर्यंत। इकडे चहा बघा, सगळं चहाचा आनंद घेताना। हे बघा पोहे बनवायला किती जण आहेत हे बघू शकता तुम्ही। पहिल्यांदा एवढे पोहे बनवताना बघू शकता। 4 आचारी झालेत, आता पोह्याला टेस्ट नाही आले म्हणजे झालं परत। मेन आचारी वाजता संतोष दादा सोनवणे, टेस्टिंग करताना आमचे वाजतात प्रशांत दादा सोनवणे। अरे बापरे, मीठच नाहीये, आता मीठ टाकून परत हलवायला लागतील पोहे। आमच्या आजी पोहे खाताना स्वतः सगळेजण नाश्ता करतात। इथे बघा कशी पोच दिली लगेच व्हिडिओ काढणारे म्हणून। मी पण हे मामा सगळेजण इथं नाश्ता करताना, हे आमच्या आचारी स्वतः पोह्यात काय सुद्धा मीठ टाकलं नाही। नमस्कार मित्रांनो, तर आता आपण फिश मार्केटला चाललोय। हे सगळे जण तयार झालेत।
हे बघा मागे सगळं बघू शकता. आता या बसमध्ये आम्ही जाणार आहे आणि मासे आणायला जाणार आहे इथून. इथे मागे गाडीची कसली बघू शकता तुम्ही, इलेक्ट्रॉनिक गाडी आहे ही. या तुम्ही राईड वगैरे खेळू शकता. खूप मस्त आहे इकडं. तर आता आपण फिश मार्केटला चाललोय. तेवढे सगळेजण मासे घ्यायला चालले. तसं कळतं दोघात तिघांनाच, पण निघाले तेवढे जण खूप आहे जास्त. तर आता आपण फिश मार्केटला पोहोचलोय. ते बघू शकता तुम्ही. इथे माशांचा लिलाव म्हणता येईल किंवा ते मासे विकतात आहे. इथे मागे माशांचा लिलाव चालू आहे. खूप गर्दी आहे. आम्ही एक सुरमई घेतली, तिथे कटिंग करतात आहे. हे पापलेट घेतलाय आणि आता ते पापलेट कटिंग चालू झालंय. तर फायनली आमचे मासे वगैरे घेऊन झालेत आणि आता गाडीत बसायला चालू आहे. खूप कंटाळा आलाय. हे सगळे मागे कार्यकर्ते मासे घेऊन. तर आता आपण इथे मासे बनवायला देणार आहे. इथे 4-5 किलो असतील मे बी. तर आता ते किती रुपये घेतात रेट बघूया आणि मासे बनवायला देऊया. तर आता आम्ही कपडे वगैरे चेंज करून बीचकडे चाललो आहे. तर बीचवर जाऊन जरा एन्जॉय वगैरे करणार आहे. आम्ही आवरून आलो आहे पुढं, पण लेडीज सगळ्या मागे राहिल्यात. त्या जरा खूपच वेळ लावतात त्या आवरायला वगैरे. तर ते आलं की आम्ही बीचवर जाणार आहे. चला तर बीचवर भेटूया. इथे फोटो सेक्शन चालू झालं आहे. बाकीचे इथं वडा बघतात आहे आणि हा अजून आवडतातच आहे. आम्ही सगळे निघालोय बीचवर. हे मागे सगळे आमची फॅमिली एक एक येतात आहे. हा या पुढे या पुढे या. बीचला निघालेलो आहोत. हे आपले हिरो पळताना यांचा एक ऍक्शन मूवी शॉट होता. हे दोघं जण एक कपल बघू शकतो मी. आताच लग्न झालं यांचं. आता 1 वर्ष होईल आता. ही कोणी माहित नाही आम्हाला. हे आमच्या मागे लागून आली रडत रडत. हे बघू शकता तुम्ही. ह्यांच्यावर आता एक नवीन पिक्चर येतोय. हे आहे रूपनारायण मंदिर. दिव्याघर बीचवरचं एक खूप फेमस पर्यटन स्थळ आहे. ते खूप गर्दी होते. हे नंतर मी थोड्या वेळाने एक्सप्लोर करेल. आता सध्या बीचवर जाणार आहे. तर आम्ही फायनली बीचवर पोहोचलेलो आहोत आणि यांचा तुम्ही आनंद बघू शकता. एकदम अविस्मरणीय नयन टिकणारं दृश्य तुम्ही बघू शकता. म्हणजे तुम्ही बघू शकता. आता मी बघू शकतो कारण की कॅमेरा माझ्या साईडला आहे. मी तुम्हाला दाखवतो थोड्या वेळातच. हे बघू शकतो मागच्या साईडला बीच आहे. हे बघा त्यांचं काहीतरी वेगळंच खेळ चालू आहे. मागणं टांगा आलाय घोड्यांचा. इथं या राईड्स आहेत. या राईड्स वगैरे खेळू शकतो आपण. खूप राईड्स आहेत दिव्याघरला. एकदम गजबज नाही बीच शनिवार रविवार असल्यामुळे. सगळेजण एकदम बीचचा आनंद घेतात. हे बघू शकतो तुम्ही.
भिजू दे बघू शकता ह्या लेवलची एन्जॉयमेंट लेवल पाहिजे एकदम खूप एन्जॉय करतात ते दोघं मन लावून असं वाटतं लग्न झालंय हे आमचे मम्मी पप्पा फर्स्ट टाइम बीचचा आनंद घेतात ना जाऊ भिजा पूर्ण भिजा कोणी घ्यायला लावलेला मोबाईल तुला हे आमची मम्मी फर्स्ट टाइम समुद्रावर आली आहे खूप एन्जॉय करते आमची खूप इच्छा होती तिला समुद्र किनारी न्यायची आता ती फर्स्ट टाइम आलोय आम्हाला पण खूप आनंद झालाय तिला पण खूप आनंद झालाय ह्या आमच्या मामी ह्या पण फर्स्ट टाइम आल्यात बीचवर त्या पण खूप खुश आहेत ही छोटी ही गुड्डी परसोमा फुल एन्जॉय करतात ह्या आमच्या मोठ्या मामी ह्या आल्यापासून इतका एन्जॉय करतात ते गाडीत पण खूप मस्त डान्स केला यांनी हा पिल्या रुजमामा आमचे ही साक्षी खूप एन्जॉय करतात तिकडे त्या साईडला उषा मामी आणि हा फायनली मी खूप मजा येते मित्रांनो फॅमिली सोबत एक सहल किंवा ट्रिप काढण्यात एक वेगळीच मजा आहे सगळेजण खूप मजा करतात ते मजा करताना बघून आपल्याला पण खूप मजा येते हे बघू शकता तुम्ही हा एक वेगळाच आनंद आहे मित्रांबरोबर बऱ्याच वेळा फिरायला गेलो पण कुटुंबासोबत पहिल्यांदाच असं मी बीचवर वगैरे म्हणा किंवा वन डे स्टेसाठी आलेलो आहे तर ते बाकीचे सगळेजण खूप एन्जॉय करतात ते बघून खूप छान वाटतंय आणि असं वाटतंय इथून पुढे असं ट्रिप वगैरे काढत राहावे तर चला भेटूया पुढे एन्जॉय करते हुए ये रबर किसका है पता नहीं आप इसको पकड़ के दूंगा मैं रबर ये देखो एन्जॉय कर रही है या स्विमर त्यांच्यावर टेन्शन नाही एकदम इझिली पोहू शकतात आणि ह्या दोघांचे भांडणे चालले डुबी चालली आहे ते बघू शकता तुम्ही आता मला थोड्या मारामारीच करायची राहिली यांची फक्त खूप एन्जॉय करतात ते हे हा ठीक आहे पण बघू शकता बाप हे बघा हे आमचे पप्पा हे समुद्राला चॅलेंज द्यायला लागले ते आतमध्ये गेले एकदम पोहोच तुम्ही बघू शकता हे माझे पप्पा आहेत तोंड उडे राहा फक्त तोंड उडे राहा तर मित्रांनो आता आम्ही जस्ट फोटो काढून निघालेलो आहोत आमच्या रूमच्या दिशेने तर आम्ही आता रूमवर जाऊन मस्त जेवण करणार आहे आणि मग तिथून पुढे परत बीचवर येणार आहे तर चला भेटूया पुढे हे आमचे मामा सुपारीची बाग बघण्यासाठी खास आम्ही पुण्यावरून आलेलो आहे हा आणि सुपारीची बागेची खासियत अशी आहे की खूप उत्पन्न मिळतं या बागेला अच्छा ओके आणि इथनं जवळच समुद्र बीच आहे आणि असं एन्जॉय झाला असा हा एन्जॉय परत कधी सांगता येईल आणि तुम्हाला बीचवर येऊन कसं वाटतं साधारण तुम्ही खूप आम्हाला खूप आनंद वाटतोय आणि ही आमच्या भाच्यांनी ट्रिप एन्जॉयमेंट खूप आम्हाला एक सरप्राईज दिलेला आहे त्यामुळे आम्हाला खूप छान वाटतं तर जस्ट आम्ही आता आवरले वगैरे आता जेवण वगैरे करायला जाणार आहे आणि मग जेवण झालं तर तुम्हाला माहितीच आहे आपला प्लॅन परत बीचवर तर चला आता जेवण वगैरे काय ते तुम्हाला दाखवतो मी चला भेटूया डायरेक्ट हॉटेल आता आम्ही जस्ट इथे हॉटेल आलो हॉटेल प्रसन्नला इथे आम्ही मासे वगैरे बनवायला दिले होते तर आता मासे वगैरे झाले असतील आमचे तर मासे वगैरे आता आम्ही खाणार आहे तर आता आपण पापलेट आलेलं आहे पापलेट फ्राय अजून सुरमईचा फ्राय यायचं आहे आणि रस्सा वगैरे मागवलेला आहे आम्ही सगळेजण जेवणाची तयारी एकदम चुकता यांना
सगळे एकदम सगळ्यांच्या टेबलवर फ्राय आलेले आहेत. आजी एकदम उत्सुकता आहे. चला करूया आपण. तर आता थोडासा आराम वगैरे करून आम्ही परत निघालो आहोत बीचला. आता मस्त कॉर्नर सेट वगैरे घातलं, तुम्ही लुक बघू शकता माझा. आता चाललोय आम्ही बीचला. तर चला आता बीचला वगैरे भेटूया. सगळेजण येतात आमच्या बरोबर. ही मावशी सकाळपासून नव्हती पण आता आली आहे. बघू शकता तुम्ही मस्त सनसेट होत आलाय. तर लवकरात लवकर आम्हाला बीचवर पोहोचावं लागेल आणि सनसेट होईपर्यंत फोटोशूट वगैरे करावं लागेल थोडंफार. आणि त्यानंतर आम्हाला एक राईड पण करायची आहे, बनाना राईड. तर ती होती की नाही काय माहीत आता, कारण की आता खूप अंधार होईल असं वाटतंय थोड्या वेळात. सो त्यामुळे राईड होईल का नाही काही सांगू शकत नाही. तर ती होईल का नाही चला बघूया, पुढे भेटूया. नमस्कार मित्रांनो, आत्ताच आम्ही बनाना राईड पण आलोय. खूप मजा आली आणि आम्ही पण खूप घाबरला. त्यांना वाटलं दादू आलाच नाही वरती, पण त्यांनी ॲक्च्युली मध्ये तो खाली पडलाच नव्हता. तर खूप मजा आली. आता आम्ही जाईल घरी, जेवण वगैरे बनवेल आणि आता मस्त जेवणार वगैरे आणि बाकीचं प्लॅन तर नंतर सांगू. चला बाय बाय गाईज. तुम्ही समुद्र किनाऱ्याचा डान्स चालला, एकदम मस्त एन्जॉय करतात सगळे. हे वाटलं मला तू विसरून गेली, लय दिवसांना आठवण आली, कशी विसरू तुम्हाला लाडाची ही साली. आलो असतो तुला घ्यायला, मुलं सारं जाऊ द्या मग या की मला न्यायला. आता कसं येऊ सांग, अगं गाडी नाही यायला, आलो असतो तुला. तर हा कोकणचा नाईट व्ह्यू आहे. तिकडचं तुम्हाला जरा लाईटला दाखवतो फिरून थोडस. थांब जरा एक मिनिट. तर आमचा रात्रीच्या मध्ये 7 आणि आमचा चहा चालू आहे. बीचवर उशीर झाल्यामुळे चहाला थोडा लेट झालाय. सगळेजण टीव्हीचा आनंद घेताना. मित्रांनो आता रात्रीच्या जेवणाची तयारी चालू झाली आहे. वाजतात संतोष शेठ सोनवणे कामाला लागलेले आहेत. त्यांच्या वास घेतात टोमॅटोचा. बघू शकता तुम्ही. बोला बोला बोला. करा गेस करत राहा, गेस करत राहा, गेस करत राहा. एकदम शरद चालू आहे सध्या. खूप तळमळीने नाव ओळखण्याचा प्रयत्न करतात ते, पण त्यांना जमत नाहीये. ते आमच्या ऑपोनंट टीम आहे. मला असं वाटतं आम्ही जिंकणार आहे, कारण की ह्यांच्या टीम मध्ये मी स्वतः आहे. ए तो कसं सांगायचं का बोलेल का. जी तयारी चालू झाली. शेफ संतोष आता तयार झाले तिथे. मस्त मसाला वगैरे बनवलाय. आता कशी बनवतात काय माहिती. पाणी त्यांच्या हातची आम्ही चिकनची भाजी खाणार आहे. घाम बिम तर पुरा आला यांना, पण आता काय आमच्याकडे ऑप्शन नाहीये.
नमस्कार, गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आजचा आमचा कोकणाचा दुसरा दिवस आहे. तर आज आम्ही निघणार आहे. इथून चेकआउट आहे आमचा. तर जाताना आम्ही जंजिरा किंवा 14 तळेगाव जाणार आहे दोन्ही कुठेतरी. तिथून निघायची तयारी चालू केली आम्ही. कोकणाचं सकाळ सकाळ. तर आमचा सकाळचा नाश्ता तयार झालाय. बघू शकता तुम्ही. भात आणि भाजी बसलाय खायला. आता सगळ्यांना बसायचंय. तर आम्ही जस्ट थोडंसं फोटोशूट वगैरे केलंय आणि आता मोदक वगैरे खायला जाणार आहे आणि तिथून नंतर जंजिराला जाणार आहे. तर चला भेटूया पुढे. आता आम्ही फायनली इथून चेकआउट करत आहोत. आम्ही निघालोय. काय काय जण अजून बॅग वगैरे आणतात त्यांची. तर आता बॅग वगैरे भरून आम्ही डायरेक्ट निघणार आहे. चला या. सगळेजण आता निघायच्या तयारीत. कोकणातला आज लास्टचा दिवस. आता रोज वही घिसी पिटी जिंदगी जीने जा रहे हम. चला इथला आमचा आता चेकआउटचा टाइम झाला आहे आणि आता मी जात आहोत. चला. तर आता आम्ही जंजिरा कॅन्सल करून श्रीवर्धन बीचकडे चाललोय. जंजिराला खूप गर्दी असल्यामुळे आम्ही त्याला गेलो नाही, कॅन्सल केलंय. तर आता आम्ही सगळेजण ह्याला चाललो आता श्रीवर्धन बीचला. तर आता आमचा बोट मध्ये जायचा प्लॅन झालाय. हे सगळेजण बोट मध्ये जायसाठी आता बोट मध्ये गेलो दाखवतो समुद्रामध्ये. बघू शकता तुम्ही आता सगळेजण बोट पाणी घेण्यासाठी उत्सुक आहेत. सगळीकडे बघा. शेवटची राईड होती. तर आता इथून आता आम्ही निघतोय पुण्याच्या दिशेने. तर चला भेटूया पुढे.
मित्रांनो, तर आता आपण उभे आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणस्पर्शाने पावन झालेल्या भूमीवर म्हणजेच चवदार तळ्यावर. इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाण्यासाठी संघर्ष केला होता. तर त्या चवदार तळ्यावर आज मला येण्यासाठी चान्स मिळाला. तरी आज आम्ही तिथे चवदार तळे आलो आहे. बघू शकतो मागे हे चवदार तळे पाणी नसून हे अमृत आहे असं म्हणू शकता, कारण की या पाण्यासाठी खूप बाबासाहेबांनी संघर्ष केला आहे. आज आम्ही बिसलरीचं पाणी पितोय फक्त आणि फक्त बाबासाहेबांच्या संघर्षामुळे. मित्रांनो, तर आता आपण आहोत वरंदा घाटामध्ये. हे सगळी फॅमिली फोटो वगैरे काढताना एन्जॉय करताना. खूप मोठा घाट आहे आणि मोठा घाट सोडून आल्यावर असं मागं लोकेशन बघून खूप छान वाटतं. नमस्कार मित्रांनो, तर आता आपण आलेलो आहोत हॉटेल सार्थकला जेवायला. आता ब्लॉगचा इथेच एंड करतो. आता घरी जाऊन परत ब्लॉग वगैरे काही बनवणार नाही, कारण की तुम्ही आता कुठून फिरायला वगैरे जाणार नाहीये. तर ब्लॉगचाच इथंच एंड करूया. चला, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. एकदा सगळेजण मटण थाळीचा आनंद घेताना इथे, हे पण मटण थाळीचा आनंद घेताना, हे व्हेज थाळीचा आनंद घेताना, व्हेज कार्यकर्ते सगळे.